हॅलो STC फॅमिली, स्टोरींच्या या विश्वात तुमचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारख्या आणखी इंटरेस्टिंग स्टोरी मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. तर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलं आहे त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा नवीन भाग आला आहे, तर आधी लाईक करून घ्या. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 93वा भाग. मीतच्या प्रस्तावावर मायाचा विचार. अरे, काय झालं मीत? इतका गंभीर का झाला आहेस? मायाने थोडं हसत विचारलं. काही नाही, असंच काहीतरी विचार करतोय. मीत एकदम भानावर आला आणि नर्वस हसत म्हणाला. अरे, मला सांगू शकतोस, एवढं लपवण्यासारखं काही आहे का? माया त्याच्याकडे आणखी चौकस नजरेने पाहू लागली. नाही, म्हणजे आहे, पण खरं तर नाही, पण असंही आहे. मीतने चुळबुळ करत मान हलवली. मीत, तू काय बोलतो आहेस ते तुला तरी कळतंय का? तू इतका गोंधळलेल्या माणसासारखं का वागतो आहेस? माया त्याचं हे गोंधळलेलं उत्तर ऐकून हसू आवरू शकली नाही. बस, आता हे बोलूनच टाकायचं. मीतने डोळे बंद करून एक दीर्घश्वास घेतला आणि विचार केला. माया, मी तुझ्यासाठी एक प्रपोजल आणला आहे, पण मला कसं सांगायचं कळत नाहीये. तू माझं प्रपोजल ऐकून खूप नर्वस होशील असं वाटतंय. तो चेहऱ्यावर थोडं हसू आणत म्हणाला. अरे, काय आहे असं? माझी उत्कंठा वाढवू नकोस, सरळ सांग बरं. माया अजूनच उत्सुक झाली. ठीक आहे, तो म्हणाला. त्याने एक दीर्घश्वास घेतला. माया, मी विचार केला आहे की तू माझ्या कंपनीची, लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर व्हावीस. मीतने बोलून टाकलं. मायाचं हास्य एका क्षणात थांबलं आणि ती आश्चर्याने डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या चेहऱ्यावर काही क्षण काहीच प्रतिक्रिया नव्हती. मीतला अजूनच अस्वस्थ वाटायला लागलं. काय? मला नाही जमणार. माया आश्चर्याने ओरडलीच. मीतच्या या प्रस्तावाने तिला मोठा धक्का बसला होता. सॉरी मीत, पण मला नाही जमणार हे, माया परत एकदा म्हणाली. मीत तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत विश्वास होता. माया, तुला माहिती आहे का, तुझ्याकडे खूप चांगलं कौशल्य आहे. तू उगाच नेहमी स्वतःला कमी लेखतेस, पण तू जे काही करत आली आहेस ते फक्त इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडतं. मला खात्री आहे की तू हे उत्तमरित्या करशील. मीत बोलला. मायाच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. ती थोडी अस्वस्थ झाली होती. मीत, मला यातलं काहीच कळत नाही. हे सगळं खूप मोठं आहे. कंपनी, लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा ब्रँड, ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला वाटतं की हे करताना मी चुकेन, माया पुढे बोलली. मीत बेडवर बसून तिच्या जवळ सरकला. माया,
मला माहिती आहे की तू हे करू शकतेस. तुझ्यात तो आत्मविश्वास आहे, फक्त तू तो आजवर ओळखला नाहीस. ब्रँड ॲम्बेसेडर होणं म्हणजे फक्त जाहिरातींमध्ये दिसणं नाही. थोडासा पुढे झुकून तिचा हात हातात घेत तो म्हणाला, ब्रँड ॲम्बेसेडर बनणं म्हणजे कंपनीचं चेहरा बनणं, लोकांना तुमच्यावर विश्वास ठेवायला लावणं. आणि तू तुझ्या स्वभावाने, तुझ्या व्यक्तिमत्वाने नक्कीच हे करू शकशील. मीत पुढे बोलला. मायाला पटवून सांगायचा तो पूर्ण प्रयत्न करत होता. पण मीत, इतक्या लोकांसमोर मला माहिती नाही मी कशी हाताळेन हे सगळं. माया अजूनही संकोचली होती. आणि तुला तर माहितीच आहे, सोनियाचं नाव किती मोठं आहे. तिच्या जागेवर तिच्यासारख्याच कुठल्या तरी मोठ्या सेलिब्रिटीला आणलं पाहिजे, ना की माझ्यासारख्या नवख्या आणि अनोळखी मुलीला, माया म्हणाली. मीत कदाचित भावनिक होऊन तर हा निर्णय घेत नाहीये ना, असं तिला वाटलं. त्याच्या या निर्णयाचा त्याने चोहीकडून विचार करावा अशी तिची इच्छा होती. ती सेलिब्रिटी आणि खूप फेमस असून काय झालं शेवटी? तिचे ते सगळे स्कॅन्डल्स बाहेर आले आणि त्याने आपलंच नुकसान झालं, मीत म्हणाला. आणि तुला काय वाटतं की तू कमी फेमस आहेस? तुझे सोशल मीडियावर किती फॅन्स आहेत. तू फक्त एखादा फोटो जरी टाकला तर लाखोंवर लोक त्यावर लाईक्स करतात. इतकी संपत्ती असून देखील तू किती व्यवस्थित आणि साधेपणाने राहतेस याबद्दल तुझं कमेंट्समध्ये कौतुक करतात. मीत बोलत होता. पण मीत, तू कदाचित एक गोष्ट विसरत आहेस. याच सोशल मीडियामुळे काही महिन्यांपूर्वी मला किती त्रास झाला होता. याच सोशल मीडियाने माझ्यावर गोल्ड डिगर म्हणून शिक्का मारला होता. मीत आणि मायाचं लग्न झाल्यानंतर राजने मायाबद्दल सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टची मायाने आठवण करून दिली. आणि तसं पाहिलंस तर राजसोबत माझं पण अफेअर होतंच ना. मी लाईफस्टाईल इंडस्ट्रीची ब्रँड ॲम्बेसेडर झाले आणि हे अफेअर सगळ्यांसमोर आलं तर ही बातमी लाईफस्टाईल इंडस्ट्रीसाठी नुकसान करणारी असेल, माया म्हणाली. मीतने याबद्दल काहीच विचार करून ठेवला नव्हता असं नव्हतं, पण त्याला मायाला विश्वासात घेऊन खात्री करून द्यायची होती की अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी होणार नाहीत. माया, एक गोष्ट लक्षात घे. राजसोबत तुझं जे काही होतं त्याला मी अफेअर म्हणणार नाही तर प्रेम म्हणेन. आणि त्या प्रकरणामध्ये तुझी काडीचीही चूक नव्हती हे मला माहिती आहे. आणि जरी लोकांसमोर या गोष्टी आल्या तरी आजकालचे लोक इतके हुशार आहेत की ते जे खरं आहे त्यावर विश्वास ठेवतील. तुझी त्या प्रकारामध्ये काही चूक नव्हती हे ओळखायला लोकांना जास्ती वेळ लागणार नाही, मीत बोलत होता. माया शांत झाली आणि विचार करू लागली. मीत जे काही बोलत होता त्यामध्ये तथ्य होतं. तो बरोबर बोलत होता. तू फक्त नैसर्गिकपणे वाग. तू जशी आहेस तशी राहा. लोकांना तुझ्या सच्चेपणावर नक्कीच विश्वास बसेल, मीत म्हणाला. आणि तू कधी विचार केला आहेस का, जेव्हा लोक तुझ्याबरोबर असतात तेव्हा ते नेहमीच आनंदी असतात, तुझ्या हसण्यामुळे, तुझ्या साधेपणामुळे.
तुझं व्यक्तिमत्व सगळ्यांना आवडण्यासारखं आहे. तुझं राहणीमान अतिशय सुंदर आहे. ज्या प्रकारे तू स्वतःला कॅरी करतेस ते बघून तू कुणालाही आवडशील, जशी मला आवडलीस. मीतने हळुवारपणे तिच्याकडे पाहिलं आणि गोड हसत म्हणाला. मायाने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि ती त्याच्या शब्दांनी भारावून गेली. त्याने तिच्या क्षमतांवर ठेवलेला विश्वास तिच्यासाठी अनमोल होता. तिने दीर्घश्वास घेतला. मला अजूनही वाटतंय की मी फार काही करू शकणार नाही, पण तू इतक्या विश्वासाने सांगतो आहेस की मला वाटतं मी याबद्दल विचार करावा. मायाने हळुवारपणे मान हलवत उत्तर दिलं. ठीक आहे, तू विचार कर. खात्री बाळग की सगळं ठीक होईल आणि मी कायम तुझ्या पाठीशी असेन, तुला पाठिंबा देण्यासाठी. तिच्या डोळ्यात पाहत मीत म्हणाला. मीतच्या या वाक्याने तिच्या डोळ्यात असलेलं समाधान त्याला स्पष्टपणे दिसलं. थँक्यू मीत, तू माझ्यावर इतका विश्वास ठेवलास. मला थोडा वेळ दे, मी विचार करून नक्की तुला सांगते. चालेल ना? मायाने विचारलं. हो हो, नक्कीच. तुझ्या जागी मी असलो असतो तर मी देखील असाच गोंधळून गेलो असतो. मी तुझी सिच्युएशन समजू शकतो. तू सांग मला विचार करून, मी वाट पाहतो आहे, मीत म्हणाला. मायाने आणखी एका गोष्टीसाठी त्याच्याकडून वेळ मागून घेतला होता आणि ती गोष्ट म्हणजे सिंगापूरच्या रिटर्न जर्नीमध्ये त्याने तिला सांगितलेल्या मनातील भावना. त्याबद्दल देखील मायाने आणखी त्याला काही सांगितलं नव्हतं. हिला विचारू का त्या दिवशीच्या माझ्या भावनांबद्दल तिचं काय मत आहे ते? मी स्वतःशीच म्हणाला. नको, आत्ता नको. आत्ताच मी हिला खूप मोठा धक्का दिला आहे या ब्रँड ॲम्बॅसेडरच्या न्यूजने. ही गोष्ट सॉर्ट आऊट होऊ देत, मग आणखी एकदा विचारेन. मीत विचार करत होता. मीत, काय विचार करतोयस? मीत एकटक मायाच्या डोळ्यात पाहत होता. ते पाहून मायाने त्याला विचारलं. चल, बराच उशीर झाला आहे, झोपूयात. आजचा दिवस तुझ्यासाठी भरपूर हेक्टिक होता आणि उद्या देखील मला वाटतं असाच हेक्टिक असेल. तर आत्ता आराम कर भरपूर, माया म्हणाली. आणि हो, उठायची गडबड करू नकोस. उद्याचं वर्कआउट आपण स्किप केलं तरी चालेल. चीट डे, माया हसत पुढे बोलली. मीतने मान हलवून होकार दिला. त्याने बेडरूमची लाईट ऑफ केली आणि नाईट लॅम्प लावला. दोघांमध्ये उशीची भिंत तयार केली आणि डोळे मिटून बेडवर पडला. माया देखील बेडवर झोपली. तिने देखील डोळे मिटून झोपायचा प्रयत्न केला, पण तिला झोप येत नव्हती. आजचा दिवस किती स्पेशल होता तिच्यासाठी. मीतच्या ऑफिसमध्ये इतकं मोठं ग्रँड वेलकम झालं. स्वतःची केबिन मिळाली. भूमिका आणि मीत एकत्र आले आणि त्यांच्यामधले गैरसमज दूर झाले. त्यानंतर मीत, भूमिका आणि फ्रेंड्ससोबत केलेली लंच पार्टी. किती फोटोज काढले त्यांनी आज रेस्टॉरंटमध्ये. सोशल मीडियापासून अतिशय दूर असलेली मीतसोबत लग्न झाल्यापासून प्रत्येक पोस्टनंतर व्हायरल होत आहे. माया मनातल्या मनात विचार करत होती. आणि कदाचित याच्यामुळेच प्रथमदर्शी मीतने माझा
लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून विचार केला असेल. आज मी जे काही आहे ते मीतमुळेच आहे. मायाने मनोमन त्याचे आभार मानले. पहाटे नेहमीप्रमाणे मीतला जाग आली. त्याने मायाला उठवलं. मीतने तिला सिंगापूरमध्ये प्रॉमिस केल्याप्रमाणे तो उत्साहाने तिच्यासोबत वर्कआउट करायला लवकर उठत होता, तिच्यापेक्षाही आधी. दोघांनी वर्कआउट केलं. माया, मग काय विचार केला तू? वर्कआउट झाल्यानंतर बेडरूममध्ये आल्यानंतर मीतने विचारलं. तिचा निर्णय जाणून घेण्यासाठी मीत किती उतावीळ आहे हे तिच्या लक्षात आलं. मीत, मला विचार करायला आणखी काहीच वेळ मिळाला नाहीये, माया हसत म्हणाली. मी आज संध्याकाळपर्यंत तुला सांगते, माया पुढे बोलली. सॉरी, माझ्या डोक्यात तोच विचार चालू आहे ना, म्हणून नकळत विचारलं, मीत म्हणाला. तू ऑफिसला येशील ना आज? मीतने पुढे विचारलं. म्हणजे तुझ्या ऑफिसला? तो हसला. हो, येणार ना, का नाही येणार? माझ्यासाठी तू इतकं विचार करून केबिन बनवलं आहेस. मी येईन आज, माया स्मितहास्य करत म्हणाली. मीत ऑफिससाठी तयार होऊ लागला. माया ब्रेकफास्ट बनवण्यासाठी गेली. तयार झाल्यानंतर मीतने मोबाईल हातात घेतला आणि नंबर डायल केला. गुड मॉर्निंग मीत, सकाळी सकाळी कॉल केलास. अजून काही बॅड न्यूज आहे का? समोरून सुजय बोलत होता. मॉर्निंग सुजय, बॅड न्यूज नाही आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून मी मायाचा विचार करत आहे, मीत म्हणाला. काय? माया आणि आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर? सुजय मोठ्याने ओरडलाच. हो, माया राजाध्यक्ष, माझी बायको, लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर, मीत शांतपणे म्हणाला. खूप ब्रिलियंट आयडिया आहे मीत. काही सेकंद विचार करून सुजय बोलला. पण तू मायाशी बोललास? तिचं काय म्हणणं आहे? सुजयने लगेच पुढचा प्रश्न विचारला. हो, मी बोललो तिच्यासोबत. तिला पटवून देखील दिलं. पण माहिती नाही, तिने थोडा वेळ मागितला आहे, मीत बोलला. तिला या बाबतीत पटवणं इतकं सोपं नाहीये सुजय. पण ठीक आहे, बघू, मीत पुढे बोलला. इतकंच ना? तू काही काळजी करू नकोस, होईल ती तयार, सुजय म्हणाला. दादूंना सुद्धा हे प्रपोजल मान्य आहे. एक काम कर, आपल्या डिपार्टमेंट हेड्स आणि लीगल टीमसोबत एक मीटिंग ठेव. त्यांना देखील याबद्दल सांगावं लागणार आहे. त्यांना देखील याबद्दल विश्वासात घेऊन पुढचा प्लॅन ठरवावा लागणार आहे, मीत बोलत होता. ओके बॉस, तो ऑफिसमध्ये आल्या आल्या आपली मीटिंग होईल, याची जबाबदारी माझी, सुजय बोलला आणि त्याने फोन ठेवला. माया सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवत होती. ब्रेकफास्ट बनवत असताना तिच्या डोक्यात ब्रँड ॲम्बॅसेडरचेच विचार चालू होते. मीतने माझ्यासाठी इतका विचार केला. मला या योग्यतेचं समजलं. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण मी लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर झाले आणि माझा भूतकाळ, राजसोबत असलेलं माझं रिलेशनशिप, मीतसोबत लग्न होण्याआधी
राजाध्यक्ष परिवाराची सून बनण्याआधी मी किती साधी होते हे लोकांना समजलं तर लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचं काही नुकसान व्हायला नको. ब्रँड ॲम्बॅसेडर होणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी. मीतची कंपनी खूप मोठी आहे. लोक माझ्याकडे आदर्श म्हणून पाहतील. त्यांचं लक्ष माझ्यावर असेल. त्यांचं मत माझ्यावर अवलंबून असेल. मला हे सगळं हाताळता येईल का? मी तर फक्त एक असिस्टंट शेफ होते. असं कितीच माझं स्वतःचं कर्तृत्व आहे. मान्य आहे, आता राजाध्यक्षांची सून म्हणून मला लोक ओळखतात. पण याशिवाय स्वतःची अशी माझी काय ओळख आहे? पण मीतने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. माझी मदत मागितली आहे. प्रत्येक अडचणींमध्ये तो माझ्यासोबत उभा राहिला आहे. अशा मीतला नको म्हणणं किती योग्य आहे? लाईफस्टाईल इंडस्ट्रीजला माझ्यामुळे काही मदत होत असेल तर करायला काय हरकत आहे? माया स्वतःशीच बोलत होती. तिच्या मनात विचारांचं द्वंद्व चालू होतं. मीतने तिच्यावर दाखवलेला विश्वास अनमोल होता, पण तिला स्वतःबद्दल खात्री नव्हती. गुड मॉर्निंग माया. ब्रेकफास्टसाठी मी तुझी काय मदत करू? किचनमध्ये येत भूमिकाने विचारलं. व्हेरी गुड मॉर्निंग भूमिका. थँक्यू, पण सध्या काही मदत नको आहे, माया भूमिकाला म्हणाली. काय झालं? तू काही टेन्शनमध्ये आहेस का? मायाच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन तिला दिसत होतं. भूमिकाला मीतच्या प्रपोजलबद्दल सांगावं का असा विचार तिच्या मनात आला, पण तिने स्वतःला रोखलं. लीशा, अंकिता, भूमिका तिच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या नेहमीच तिच्या पाठीशी उभ्या असायच्या. त्यांनी तिला बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आणि बऱ्याच वेळी तिला योग्य सल्ला देखील दिला होता. काय करावं? तिने स्वतःशी विचार केला. भूमिका, लीशा किंवा अंकिता नक्कीच मदत करतील. त्यांनी आधीही खूप वेळा मदत केली आहे. पण कधी ना कधी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला मला शिकलं पाहिजे, माया मनात म्हणाली. माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत, ती मनाशी बोलली. पण मला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायचं आहे. माझं स्वप्न, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे निर्णय मला स्वतः घ्यायला शिकायला हवंच आणि माझ्या निर्णयाचं नेतृत्व कधी ना कधी मला करावं लागणारच आहे. तिने मोठा श्वास घेतला. हॅलो माया, काय झालं? काय विचार करत आहेस? कसल्या टेन्शनमध्ये आहेस? सगळं ठीक आहे ना? मायाने तिच्या प्रश्नाचं काही उत्तर दिलं नाही हे पाहून भूमिकाने आणखी एकदा विचारलं. काही नाही, आपल्या रेस्टॉरंटबद्दलच काहीतरी विचार करत होते. सगळं काही ठीक आहे, काही टेन्शनचं कारण नाही आहे, माया बोलली. आणि इतक्या सकाळी तू तयार होऊन कुठे निघालीस? विषय बदलत मायाने पुढे भूमिकाला विचारलं. असं काय करतेस माया? आपल्याला ऑफिसला जायचं नाही आहे का? भूमिका उत्साहाने बोलली. ओ, तुझा उत्साह आवडला मला, माया म्हणाली. इतक्यात आजोबा देखील किचनमध्ये आले. रोझीने आणि परीने डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट घेतला आणि सगळ्यांना ब्रेकफास्ट सर्व्ह करू लागल्या. मीत देखील ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन आला. हॅलो भूमिका. वा,
ऑफिससाठी तू इतक्या लवकर तयार देखील झालीस? मीतने भूमिकाकडे पाहत विचारलं. हो मीत, मी काम करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे, भूमिका बोलली. मीतने पटापट ब्रेकफास्ट संपवला. त्याला मीटिंगसाठी उशीर होत होता. तो लगेच निघाला. माया, भूमिका, आजोबा ब्रेकफास्ट करत होते. इतक्यात एक स्टाफ फुलांचा मोठा बुके घेऊन किचनमध्ये आला. गुड मॉर्निंग मॅम, तुमच्यासाठी हा बुके आला आहे. डायनिंग टेबलच्या शेजारच्या टेबलवर त्याने बुके ठेवला. इतक्या सकाळी कुणी बुके पाठवला असेल? माया विचार करू लागली. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.